महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर शहरात भव्य अखंड हरिनाम सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद। शिरपूर शहरात श्री नथुसिंग बाबा संस्थापित आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे। दिनांक 27 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहासाठी शिरपूर तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहत असून संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। दरवर्षी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा आयोजित केला जातो। यंदा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याला हा मान मिळाल्याने भाविकांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण आहे। अखंड हरिनाम सप्ताहामुळे तालुक्यातील धार्मिक आध्यात्मिक परंपरेला नवसंजीवनी मिळालेली असून नागरिक मोठ्या श्रद्धेने या उपक्रमात सहभागी होत आहेत। या सप्ताहासाठी आळंदी येथील 30 ते 35 हरिभक्त परायण महाराज सेवेसाठी उपस्थित असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी कीर्तन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि कीर्तन सेवा भाविकांच्या उपस्थितीत पार पडते आहे। संतांच्या अभंग, हरिनाम घोष आणि प्रवचनामुळे परिसरात आध्यात्मिक चैतन्य अनुभवायला मिळते आहे। अखंड हरिनाम सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी शिरपूर तालुक्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं आहे। भोजनदान सेवा व्यवस्था, स्वच्छता, निवास व्यवस्था आदींसाठी स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत। दररोज महाप्रसादाची सेवा सुरू असून भाविकांसाठी उत्तम आणि शिस्तबद्ध भोजन व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे। या अखंड हरिनाम सप्ताहामुळे शिरपूर शहरात सध्या भक्ती, अध्यात्म, सेवा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडत असून नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे। धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजात सद्भावना आणि आध्यात्मिक मूल्यांची जपणूक होत असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे। रामकृष्ण हरी। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ या मंडळाच्या माध्यमातून श्री गुरु नथुसिंग बाबांचा दौरा या गावी आलेला आहे। प्रतिवर्षी जानेवारी आणि डिसेंबरमध्ये हा दौरा होत असतो। तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये 5 कार्यक्रम होतात। तर यावर्षी शिरपूरचा नंबर लागलेला आहे। या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे, समाज प्रबोधन घडावं, समाज दुर्वर्तनापासून सन्मार्गाला लागावं, याच्या पलीकडे दुसरा उद्देश नाहीये। आणि तरुणांना प्रबोधन घडावं, जी वाया जाणारी पिढी ती व्यवस्थित सन्मार्गाला लागावी, याकरिता शिरपूरमधील या अनेक मंडळींनी आम्हाला निमंत्रण दिलं। त्या निमंत्रणानुसार आम्ही या ठिकाणी आलो। त्यांनी अनेक प्रकारच्या समित्या गठीत केलेल्या आहेत। त्या समित्यांमार्फत सुव्यवस्थितरित्या हा कार्यक्रम चाललेला आहे। जवळजवळ दररोज 2 वेळेस 3-3, 4-4 हजार लोक महाप्रसादासाठी असतात। याचा मुख्य उद्देश जनजागृती व्हावी, समाज प्रबोधन घडावं, याच्या पलीकडे दुसरा उद्देश नाहीये। आणि याची सुरुवात आमचे श्री गुरु नथुसिंग बाबांनी 1957 पासून केलेले आज तागायत 70 वर्ष झाली कार्यक्रम अतिशय व्यवस्थितरित्या चाललेला आहे। STV महाराष्ट्र न्यूज धुळे।